नमस्कार मित्रांनो, अजित बिरोडकर ऑल इन वन चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आज आपण चर्चगेटला आलोय. चर्चगेट स्टेशन पासून फक्त 1.5 किलोमीटर इथं अंतरावरती असणारे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम ते आज आपण पूर्ण एक्सप्लोर करणार आहोत. त्याची तिकीट वगैरे आणि आतमध्ये काय काय आपल्याला पाहता येईल ते सर्व तुम्हाला मी पूर्ण या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, खूप मजा येणार आहे आज. ही बघा, ही एंट्री आहे छत्रपती शिवाजी महाराज म्युझियमची. बघा अजून बघा, सुरुवातीलाच बघा कसला भारी दिसते बघा व्ह्यू. आता आपण आतमध्ये जाणार आहोत, पूर्ण तुम्हाला माहिती देणार आहे मी. बघा इथं माहिती लिहिलेली आहे तिकीटबद्दल, पण आपण पूर्ण तुम्हाला एक्सप्लोर करणार आतमध्ये काय काय आहे ते. बघा छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय, टायमिंग वगैरे इथे लिहिले बघा. 10:30 ते 6 ₹200 तिकीट काउंटर आहे. आपण इथून आतमध्ये एंट्री करणार आहोत. ते चेकिंग केल्यानंतर आपल्याला इथून बाहेर पडतो आपण. इथून आता पुढे जाणार आहोत, पूर्ण एक्सप्लोर करणार आपण. चर्चगेट स्टेशन पासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावरती आहे, 1.5 किलोमीटर. बघा बघा हे सुंदर असे म्युझियम आपण एक्सप्लोर करणार आहोत. बघा हे बघा, सुरुवातीलाच बघा केवढी मूर्ती आहे बघा. बुद्धाच बघा केवढा आहे बघा. ही एंट्री आहे बघा. इथून इथून आपण आता एंट्री करणार आहोत. ₹200 पर पर्सन आहे आपले इंडियन, आणि जे बाहेरचे विजिटर आहेत त्यांची एंट्री फी वेगळी आहे. काही ते दाखव तुम्हाला. 105 वर्ष जुने आहे बघा. बघा 1904 मध्ये बघा संग्रहालयाची आवश्यकता. बघा पूर्ण माहिती लिहिली तिथे, कसं सुरू वगैरे झाले. बघा इथे पण बघा असा एक दगड आहे, त्याच्यावरती पण बघा कशी कलाकृती केलेली आहे. ते पण इतिहास लिहिले बघा. साईडला बघा पूर्ण इंग्लिशमध्ये पण माहिती दिली, कारण ते फॉरेनर वगैरे पण येतात लोक. आणि ते एंट्री आहे त्याच्या तुम्हाला बाहेरचं दाखवते मी. बघा साईडला बघा कसे दगड वगैरे आहेत सर्व बघू शकता. इथं माहिती लिहिली आहे सर्व. तितके संपर्क माहिती वाचा सर्व. त्यानंतर आपण इथे जाऊया आतमध्ये. बघा काय काय आहे. जहांगीर निकल्स आर्ट गॅलरी, कला जतन विभाग, प्रेमचंद्र रॉयचंद गॅलरी. बघा या आहेत सर्व. झूम करून दाखवतो तुम्हाला. हे बघा या सर्व आहेत आतमध्ये, ते आपण एक्सप्लोर करू. हे बघा इथे 2 तोफा पण आहेत. इथं लॉर्ड बुद्धाचा तुम्हाला हे दाखवला. त्यानंतर इथे बघा 2 तोफा आहेत. त्यानंतर आपण इकडे पुढे बघूया काय काय आहे. पूर्ण तुम्हाला मी दाखवणार आहे पूर्ण टूर, तर अजिबात स्किप करणार. खूप मजा येणार आहे. बघा एवढा मोठा आहे. बघा इथून एंट्री होणार होते आपली. तिकीट वगैरे बघा दाखवतो तुम्हाला. जास्त नाही, ₹200 तिकीट आहे बघा. इथे बघा आपली जुन्या 500 ते 600 वर्ष आधीपासूनचे सर्व स्ट्रक्चर तुम्हाला दिसतील. हे बघा इथे पण बघा चायनीज मूर्ती आहे. मूर्तीमध्ये स्टॅच्यू आहे सर्व. बघूया या साईडला बघा काय काय आहे. हे बघा कसं गार्डन बनवलं बघा, होऊ शकता. साफसफाई पण तेवढीच केली जाते बघा या साईडला. साफसफाई पण चालू आहे. इथून जी मेन बिल्डिंग आहे तिकडे आहे. इथे बघा केवढी मोठी बिल्डिंग आहे. पूर्ण आतमध्ये बघूया आपण काय काय आहे, दाखवतो तुम्हाला. इथे केवढं भारी आहे बघा. वरचा स्ट्रक्चर बघा. ते स्ट्रक्चर बघूनच तुम्हाला समजेल खूप जुनी अशी बिल्डिंग आहे बघा. इथलं बघू शकता तुम्ही. इथे बघा मुंबईचे पाटोदे प्रभू. इथे बघा फोटो आहे. ते त्या साईडने आपण आलो. इथे बघा असला आहे बघा एक झाड, एक नंबर आहे बघा. असली हरियाली बघू शकता तुम्ही. बघा एंट्रीच्या इथं एक नंबर झाड आहे बघा. तिकीट वगैरे चेक करू आपण, त्यानंतर आतमध्ये येणार बघा. फॉरेन वगैरे पण खूप सारे आले. आपण आतमध्ये जास्त टाइमपास नाही करत. बघा आता आपण आतमध्ये प्रवेश करणार आहोत, आणि सुरुवातीलाच बघा कमळाचे पथक म्हणून आहे एक. बघा तिथे खाली माहिती लिहिली, ते तुम्ही झूम करून वाचा. आणि व्हिडिओ खूप थोडा मोठा होईल, पण मी फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवेन तुम्हाला. जे महत्वाचे आहेत त्यांची फक्त माहिती सांगेन तुम्हाला. चला आता आपण आतमध्ये प्रवेश करणार. बघा इथं हडप्पाकालीन संस्कृती जास्त दाखवली आहे बघा. एखादा पॅलेस सारखा दिसणारा बघा, वाडा सारखा आहे या. त्यानंतर बघा इथे सुरुवातीलाच बघा जुन्या काळातली भांडी दाखवलीत पहिली. बघा केवढा मोठा भांडा आहे बघा. त्या साईडला खाली माहिती आहे त्यांची. या साईडला बघा नेकलेस वगैरे आहे. दगडावरती कलाकृती पण बघू शकता तुम्ही. बघा याची पूर्ण माहिती तिथे लिहिलेली आहे, ती तुम्ही झूम करून वाचू शकता. जवळून दाखवते बघा कशी कलाकृती केलेली आहे. हे बघा याची पण माहिती तिथे दिलेली आहे. हे बघा इथे शंख शिंपले आहेत.
तेव्हा या साईडला मॅप आहे आणि ते काउंटर असं आहे जिथं आपल्याला मोबाईल अलाउड होत नाही. बघा इथे मॅप बघा, तो ओमनचा मॅप वगैरे बघा, इथे त्याची माहिती दिली त्या शंखांची. आता तुम्हाला तिकडे दाखवतो इजिप्त मधली बघा थोडे मूर्त्या वगैरे आहेत बघा. हे बघा, तुम्हाला रिअल इथे येऊन बघावं लागेल. सुंदर अशा मूर्त्या वगैरे आहेत तिथे, मम्मी टाईप बघा. हे बघू शकता, इथे माहिती दिली आहे बघा इजिप्त. त्यानंतर तिकडे बोललो तुम्हाला सेक्शन बंद आहे, त्याच्या बाहेर बघा कसा एक दगड टाईप आहे आणि त्याच्यावरती बघा कसे लिहिलेली आहे सर्व माहिती बघा. तिथे बघा झूम करून तुम्ही वाचू शकता. भारतातील उच्चकालीन पोर्तुगीज लिपी आहे ही बघा. प्रत्येक दगडावरती तुम्ही कलाकृती बघाल ना, तुम्ही इथे बघा सर्व साहित्य ठेवलेलं आहे दाखवण्यासाठी तुम्हाला बघा. इजिप्त चायना या साईडचे जास्त आहेत हडपकालीन, तुम्हाला बोललो ना जे तुम्हाला 6वीला शिकवले जाते हडपकालीन संस्कृती हडप्पाकालीन तेच आहे बघा. इथे बुक्स वगैरे आहेत आपल्या मुंबईबद्दल, निळ्या म्युझियमबद्दल. त्यानंतर इथे पण बघा दगडावरती केलेली कलाकृती. त्यानंतर बघा हे थडग आहे, थडगमध्ये तुम्हाला माहीत असेल मेल्यानंतर जे ठेवतात ते बघा. यावरती पण दगड आहेत, तिथं पण बघा माहिती आहे सर्व बघा. तुम्हाला जास्त करून जे दगडांवरती लिपी आहे ना ते जास्त करून उर्दू आहे बघा. इथे नाशिक येथील आहे. त्यानंतर इथे बघा एक बघा कुठचे अंजन वेल, आपल्या कोकणातला अंजन वेल तिकडचं आहे. तिकडे पण बघा काय लिहिलेलं आहे उर्दू मध्ये बघा. तिथे त्याची माहिती खाली लिहिलेली आहे, ती तुम्ही वाचू शकता बघा. प्रत्येक दगडावरती कलाकृती आहे ते इथे दाखवलेले आहेत. हे बघा इथे पण बघा, या साईडला दोन आहेत बघा. हे भूमिदान आहेत दोन, त्यांच्यावरती पण लिहिलेलं आहे बघा. इथे क्लिअर दिसतंय. तुम्ही इथे आयुष्यात एकदा तरी या, कारण त्यासाठी खूप काही गोष्टी इथे तुम्हाला पाहता येतील. कारण एक जो सेक्शन आहे तिथं बंद आहे, तिथे तर खूप जुन्या जुन्या वस्तू ठेवण्यात आले आहेत. हे बघा इथे बघू शकता कशी कलाकृती केली आहे बघा. 3 ठिकाणी बघा. हे बघा इथे बौद्ध आहेत. पुन्हा एकदा बघा इथे माहिती दिली, प्रत्येक दगडाच्या खाली माहिती दिलेली आहे कुठले दगड आहे वगैरे. हे बघा या साईडला बघा खूप असा मोठा म्युझियम आहे. तुम्हाला पाहण्यासाठी 2 ते 2.5 तास लागतील, पण मी व्हिडिओ तुम्हाला जे इम्पॉर्टंट आहे तेच दाखवणार आहे. बघा दगडीवरती पुन्हा इथे बघा कलाकृती कशी दाखवलेली आहे पूर्ण बघा. तुम्हाला बोलू ना उर्दू बोलो, खूप मोठा व्हिडिओ होईल याच्यासाठी बघा. डिटेलमध्ये तुम्हाला मी दाखवणार जे इम्पॉर्टन्स आहे ते, बाकी काय फास्ट फॉरवर्ड मध्ये म्युझिक टाकून तुम्हाला दाखवेन. हे बघा, हे बघा या ठिकाणी बघा कशी लिहिलेलं आहे सर्व. पहिले तुम्ही बघत असाल दगड, त्याच्यावर काही ना काहीतरी उल्लेख केलेच असतात प्रत्येक ठिकाणी. तुम्ही आता रायगडावरती गेला तिथे पण बघा काय काय लिहिलेले दगडावरती बघा. आळंद जिल्ह्यातील आहे. त्यानंतर या साईडला बघा दगड आहे, हा बघा माहुलीगड. त्यानंतर पुन्हा आपण आलोय या साईडला म्युझियम मध्ये. तिकडून बाहेरून बघा पोलीस उभा आहेत. त्या साईडचा सेक्शन बंद आहे, बंद मध्ये चालू आहे. तिथं मोबाईलला अलाउड नाही, कारण ते खूप महत्त्वाच्या वस्तू आहेत. तेच बोलू तुम्हाला, जर आयुष्यात एकदा जरी जमलं तर मुंबईतील या छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम मध्ये आहे बघा. कसला एखादा राजा राजवाड्यांचा पॅलेस असतो त्या टाईप मध्ये हा म्युझियम बनवलेला आहे. आणि ह्या म्युझियमला 100 पेक्षा जास्त वर्षे झालीत बघा. इथे बघा हडप्पाकालीन शहरे कशी बांधली गेली हे सर्व लिहिलेले आहे आणि तिथे दाखवले आहे. तेही तुम्हाला मी दाखवणार आहे बघा. या साईडला बघा छोटी छोटी घरं दाखवलेली आहेत, ती सर्व हडप्पाकालीन घरं आहेत. त्या साईडला असणारी जमीन वगैरे आहे बघा, त्यांची पण तिथं माहिती लिहिलेली आहे, ते तुम्हाला दाखवतो बघा. कशी जमीन दिसते, तशी आमच्या गावाला जमीन असते आपल्या कोकण साईडला, तशीच जमीन आहे बघा. हिरवळ झाडे वगैरे आहेत. बघून घ्या जुनी शहरे कशी उभारण्यात आलेली त्याची बघा. इथे कच्छ गुजरात बघा, पूर्ण जुने शहर कसे होते ते दाखवण्याचा इथे प्रयत्न केलाय बघा. इथे मॅप मध्ये पण दाखवलाय किल्ला, मधले शहर, सार्वजनिक जागा, हस्तकला कार्यालय. हे बघा या सर्व पॉइंट यामध्ये दाखवलेले आहेत बघा. हडप्पाकालीन शहरांमध्ये पाणी व कचरा व्यवस्थापन कसे व्हायचे ते पण इथे दाखवले बघा. ते बघा असं मांडण्यात आले व्यवस्थित. अशी जुनी कालची घरे होती सर्व. आता बघा एक सेक्शन दाखवतो तुम्हाला पॅलेसचा. त्यानंतर बघा कसला दिसते बघा व्ह्यू. एकदा बघून घ्या. चारी साईडला खांब वगैरे बघा कशी कलाकृती केली आहे. तिथे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा जो ओरिजिनल फोटो आहे तो तिथे लावण्यात आला आहे बघा. या साईडला बघा कसा एकदम पॅलेस सारखा आहे. आता तुम्हाला जवळून मी तिची कलाकृती दाखवणार आहे, त्याच्यानंतर आपण पहिल्या माल्यावरती जाणार आहोत. हे बघा इथे बघा, इथे पोलीस आहे. तो म्युझियम तुम्हाला बोललो तो बंद आहे बघा. बंद मध्ये चालू आहे, तिथे मोबाईल अलाउड नाही आपल्याला. त्या साईडला बघा तुम्ही बाथटब बोलू शकता त्या टाईप मध्ये बघा. हडप्पाकालीन संस्कृती सुमारे 1900 मधली आहे बघा. इथे बघा इथे माहिती लिहिण्यात आली आहे बघा. सर्कोफॅगस बघा तुम्ही. आता बाथटब टाईपच आहे, आता याला काय बोलतात काय माहित हडप्पाकालीन संस्कृतीमध्ये. हे बघा इथे बघा कसं 2 मडकी जोडलेत बघा. त्यानंतर बघा कट्यारे वगैरे आहे, हे पण जुन्या काळातले आहे. त्यानंतर या साईडला बघा
या साईडला तुम्हाला आता पूर्ण हडप्पा जे होते ते दाखवले. त्यानंतर इथे बघा तुम्हाला बोलणं कलाकृती दाखवतो. हे बघा प्रत्येक खांबावरती वेगवेगळी कलाकृती केलेली आहे. या साईडला बघा भिंत निर्मित केलेली आहे. ती दाखवतो कोणती भिंत आहे त्याची तुम्हाला माहिती देतो. त्यानंतर आपण पहिल्या माळ्यावरती जाणार होता बघा. इथे बघा इथे लिहिण्यात आले आहे पूर्ण माहिती. त्यानंतर इथे बघा दगड आहे जे आपल्या जुन्या गावी असायचे त्या टाईपमध्ये आहे बघा. ते बघा मोहेंजोदडो बघा दगड कसा आहे, वेगळ्या प्रकारचा दगड आहे हा बघा. या साईडला पण बघा पूर्ण माहिती लिहिली आहे या एरियाची. म्हणजे जो आता हे बनवलंय जमिनीचा एरिया बघा, हा वेगळा एरिया बनवलेला आहे. एवढा सेक्शन त्याची पूर्ण माहिती दिलेली आहे, ती तुम्ही झूम करून वाचू शकता. त्यानंतर आपण आता पहिल्या माल्यावरती जाणार आहोत. बघूया पहिल्या माल्यावरती काय काय आहे. किंवा 2 एंट्री आहेत इकडून आणि त्या साईडने. आपण या साईडने जाणार आहोत कारण दोन्ही साईडने पहिल्याच माल्यावरती जाणार आहोत. आपण या साईडने सुरुवात करूया. बघूया सुरुवातीलाच काय आहे. सुरुवातीलाच बघा सुंदर अशी ते सुद्धा एक पेंटिंग लावलेली आहे बघा. तुम्ही बघितलात तर तुम्हाला डुकरासारखे दिसेल बघा. वराह बोलून तुम्हाला वराह डुक्कर सारखं दिसते बघा. वराह देवता आपण बोलू शकतो याला. ती बघा कशी सुंदर असे कलाकृती केली आहे. संग्रहालय हे बघा एक नंबर बनवलेलं आहे इथं. म्हणून बोलू तुम्हाला आयुष्यात एकदा तरी या. त्यानंतर इथे बघा आतमध्ये आल्यावरच बघा पेंटिंग चालू होतात पहिल्या. ही सुंदर अशी पेंटिंग आहे. सुरुवातीला ती बघा हा गेट आहे. तिथून सुरुवातीलाच पहिल्या माल्यावरती बघा गणपती देवता आहे. त्यानंतर त्या साईडला बघूया 3 पेंटिंग्स आहेत. त्या पण वेगवेगळ्या आहेत बघा. सुंदर अशा आहे पेंटिंग बघा. लहानपणीच्या सर्व खेळताना वगैरे हे बघा आपण लहानपणी कशी काढायचो पेंटिंग त्या टाईपमध्ये आहे. त्यानंतर इथे बघा पाने वगैरे कसे आहेत. त्यानंतर या साईडला बघू शकता तुम्ही पूर्ण झाडाचे प्रतिबिंबित क्षेत्र लावलंय. आपण पुढे बघूया. इथे बघा पुढे पण बघा कशी पेंटिंग आहे. तिथे बघा काय लिहिलेलं आहे, मुंबई मोझेक बघा. या साईडला पण बघा सुंदर अशी पेंटिंग आहे. गावातील दृश्य दाखवण्यात आले आहे. तिथे पहिली जी पूर्वी गावे होती त्या टाईप मध्ये बघा. इथे पण पेंटिंग आहे. पण सुरुवातीला वराह देवताचे बघितले तशाच 2 सेम टू सेम इथे गणपती देवांच्या मूर्त्या आहेत. नंतर बघा इथून आपण आतमध्ये जाणार आहोत. त्याच्या आधी बघा या सुंदर आपल्या जे देवता आहेत 33 कोटी त्यांची सर्व माहिती लिहिली आहे बघा. शिवपुराण पूर्ण जेवढे देवदेवता आहे शिवलिंग वगैरे आहे सर्व त्यांची इथे माहिती आहे. ते तुम्ही झूम करून वाचू शकता बघा. सुंदर प्रकारे लिहिलेलं आहे. मल्लिकार्जुन वगैरे सर्व शिवलिंगांची माहिती तिथे देण्यात आली. ते तुम्ही नक्की बघा. हे बघा कठोर तपस्या वगैरे चित्रकारांची नावं लिहिण्यात आले आणि 2 ते 3 मंत्र लिहिण्यात आले आहेत बघा. हे दाखवले पहिल्या फ्लोअर वरती. आपण आता आतमध्ये जातोय बघा. या सुरुवातीलाच आपल्याला काय दिसतंय बघा. इथे नटराज आहेत जे डान्स करतात त्यांना हे माहिती असेल बघा. तिथे माहिती तिथे लिहिण्यात आले बघा त्याची इन्फॉर्मेशन. त्यानंतर तिकडे बघा तिकडे बघू शकता 4 बघा 4 कोणकोणते आहेत ते देव बघू शकता बघा. शिव, त्यानंतर कृष्ण देवता, त्यानंतर बघा इथे कालार मूर्ती आणि देवी या 4ही मूर्ती अशा दाखवण्यात आल्या आहेत बघा. सुंदर अशा बघा. जे नृत्य करतात त्यांना सर्व हे माहिती आहे सिम्बॉल कसले आहेत. त्यानंतर पुढे आल्यावर बघा सुंदर असे गजराजांचे बघा त्यांच्यावरती देवारा टाईप ठेवण्यात आले बघा. त्याची माहिती इथे लिहिण्यात आली बघा. त्यानंतर इथे बघा चांदीची भांडी कशी होती बघा. त्यानंतर कलाकृती बघा आतमध्ये कशी होती. फक्त भांडी नाही आतमध्ये तुमची कलाकृती बघाल तुम्ही कशी होती. आणि आताची भांडी फक्त नॉर्मल असतात. ही जुनी मेन भांडी होती. त्यानंतर इथे बघा नृत्यकलेतील पुन्हा इथे 4 आविष्कार दाखवण्यात आले. त्यांची माहिती खाली दिलेली आहे. ते तुम्हाला दाखवतो झूम करून तुम्ही नक्की वाचा ते बघा. आता या साईडला बघा तुम्ही जापानचे व्हिडिओ बघत असाल सॉरी नेपाळचे व्हिडिओ बघत असाल तिथे बघा हे येथे असे फिरवतात त्याचे व्हिडिओ तुम्ही बघितले असेल सर्वात जास्त. ते पण इथे आहेत बघा. त्याला काय बोलतो एवढं आपल्याला आयडिया नाही पण ते पण इथे आहे. त्यानंतर बघा पुन्हा इथे चांदीची भांडी आहेत, वाट्या वगैरे आहेत बघा. ताट वगैरे केवढी मोठी आहेत बघा. त्यानंतर इथं पुन्हा बघा नटराज देवता वगैरे आहेत. तिथे त्यांची माहिती सर्व दिलेली आहे. गणपती देवता आहेत ते बघा. वरती सुंदर अशी बौद्ध यांची मूर्ती आहे. आपण पुढे जाऊया. पुढे काय दिसतंय बघा. सुंदर अशी एक बघा इथे कलाकृती बघा तुम्ही मोर टाईप आहे. इथे बघा कशी आहे उदयपूर मधली आहे बघा. सुंदर असं मोर बनवलेलं आहे बघा. त्यानंतर साईडला बघूया हौदा बघा. सुंदर असा हौदा आहे जिथे अंघोळी वगैरे करू शकतो तसा हौदा आहे बघा इथं हत्तींसाठी. त्यानंतर इथे बघा काय काय ठेवलेलं आहे बघा साहित्य हे बघा. या साईडला बघू शकता तुम्ही काय काय साहित्य आहे बघा. त्याची पूर्ण माहिती इथे लिहिलेली आहे बघा. झूम करून तुम्हाला दाखवतो. हे बघा कृष्ण देवता आहे. त्यानंतर काय पेटी लिहिण्यात आली बघा. नंतर बघा इथे वेगवेगळे हुक्क्याची वगैरे माहिती लिहिलेली आहे बघा. हुक्का पॉट वगैरे आहेत जुन्या जमान्यात तुम्हाला माहित असेल हुक्का वगैरे त्याचे आहेत. त्यानंतर बघा इथे चहाची कप वगैरे आहेत. त्यानंतर इथे बघा कट्यार आहे
तर पुढे बघा तुम्हाला दाखवतो हे बघा जुन्या जमान्यातले पूर्ण भांडी आहेत बघा. हडप्पा संस्कृतीतील भांडी बघा कशी त्याच्यावरती वेगवेगळ्या कलाकृती केलेल्या आहेत बघा. कशी सुंदर अशी भांडी आहेत या साईडला बघू शकता. आणि बघा तिथे मासा आहे कसा बघा हे जार टाईप मध्ये आहे बघा. इथे बघा समय वगैरे आहेत बघू शकता. हे पॉवर प्लॉट आणि तिथे ताट आहेत. त्याच्या साईडला असणाऱ्या सेक्शन मध्ये आपण जाणार आहोत ते बघूया. पहिल्याच फ्लोअरला आपण आहोत अजून. बघा तुम्हाला पुन्हा खूप मोठी अशी म्युझियम आहे. इथे बघा माहिती लिहिलंय हिमालयीन कथा. त्यानंतर बघा सुंदर अशी बघा सुंदर सुरुवातीलाच बघू शकता तुम्ही देवी आहे. बघा कोणत्या तर एवढी मला आयडिया नाही. बघा इथे माहिती लिहिली आहे देवी सारखं दिसतंय तर बघा सुंदर असं. चायना मधले आहेत सर्व बघा. त्यानंतर तुम्हाला आता दाखवतो इथे काय काय आहे ते. बघा तिथे वेगवेगळ्या मूर्त्या वगैरे होते आणि जुने सामान वगैरे सर्व ठेवले होते. यानंतर इथे बघा मुंबईचा रिक्षावाला वगैरे मुंबईसाठी डेडिकेट पेंटिंग आहे. त्यानंतर या साईडला बघा पुन्हा एकदा दगड आहे त्यांच्यावरती पूर्ण माहिती लिहिलेली आहे बघा. ते बघू शकता तुम्ही. त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत. तिथे पण वेगवेगळे सेक्शन चालू होणार आहेत बघा. अजून आपण पहिल्या माल्यावरतीच आहोत बघा. तुम्हाला दाखवतो यानंतर बघा सुंदर असे जहाज आहे. हे बघा पेंटिंग तुम्हाला या साईडने पूर्ण दाखवतो. बघा कसं आहे तिथे क्रिकेट दाखवले. त्यानंतर बघा बस वगैरे दाखवले. हा बघा इथून आता आपण आतमध्ये जाणार आहोत. याच्या पुढे कोणता सेक्शन आहे ते तुम्हाला मी सांगतो. बघा पुन्हा एकदा बघून घ्या पेंटिंग वगैरे. हे बघा या साईडला पण पुन्हा बघा दगडावरती सर्व लिहिलेली आहे माहिती. तुम्ही झूम करून वाचा काय काय आहे. त्यानंतर बघा इथे बघा सर्व नाणी ठेवण्यात आले. जुन्यापासून नवीन नाणी बघा वेगवेगळी आहेत. ती बघू शकता तुम्ही. त्यांची पण माहिती लिहिलेली आहे. प्रत्येक नाण्यांच्या खाली त्यांच्या वेगवेगळी माहिती लिहिली आहे बघा. बघू शकता. आता आतमध्ये जाऊया त्याच्या आधी बघा इथं पण सुंदर असा दगड आहे एक. त्याच्यावरती पण बघा महाराज काळातला दगड आहे. बघा इथे बघा हनुमान देवता आहेत मुंबईतील त्यांची माहिती आहे. त्यानंतर बघा इथे आपली जुन्या घरात जी भांडी असायची ती सर्व भांडी ठेवण्यात आली तिथे. या साईडला बघू शकता तुम्ही. आपल्या ते कोकणातील घरांमध्ये भांडी बघितली असेल तुम्ही पित्तलची ती पूर्ण भांडी आहेत बघा. बघा या साईडला या सेक्शन मध्ये बघू शकता तुम्ही. आणि ते बघा पहिला फोन कसा होता तो आणि रेडिओ बघा जुन्या जमान्यातला इथे बघा. या साईडला सर्व ऍक्टर लोकांचे फोटो वगैरे लावण्यात आले आहेत बघा. जुना कसा पीसीआर की काहीतरी बोलायचे त्याला. या साईडला बघा काय सर्व व्हिडिओ वगैरे मांडण्यात आले आहेत बघा. जुने त्याची पण माहिती इथे देण्यात आली. साईडला बघा 148 वर्षाचे जुना देवारा ठेवण्यात आला आहे बघा. तुम्हाला दाखवतो हा एक सुंदर असा सेक्शन आहे बघा. इथे बघा कपडे ठेवण्यात आले. त्यानंतर बघा सुंदर असा राम मंदिर आहे. त्यानंतर बघा इथे गणपती देवाची माहिती देण्यात आली आहे बघा. गौरी गणपतीचा सण असतो त्यावेळी कसे घर सजलेले असते ते इथे दाखवलेले आहे बघा. तुम्हाला दाखवत होता सुंदर अशी माहिती लिहिली. त्यानंतर बघा खाली काजू वगैरे आहे सर्व. त्यानंतर बघा इथे गणपती देव आहे. त्यानंतर इथे बघा गौराई आहे ओसा वगैरेचा सर्व साहित्य आहेत बघा. अजून हे सुंदर असं जुन्या 148 वर्ष आधीचा मंदिर दाखवण्यात आले. त्यानंतर बघा इथे वस्तू ठेवण्यात आले छोट्या छोट्या बघा. लहानपणीची सर्व खेळणी आहेत ती इथे ठेवण्यात आली आहेत बघा. लहानपणी कोणकोणती खेळणी होती ते इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघा. त्यानंतर या साईडला बघा साडी ठेवण्यात आली. या साड्या आहेत बघा. म्युझियम आहे त्यांचा. त्यानंतर बघा टोपी वगैरे ठेवण्यात आले. इथे फोटो लावण्यात आले. त्यानंतर या साईडला बघा तुम्ही इथे पत्ते वगैरे सर्व ठेवण्यात आले. त्यानंतर इथे दागिने वगैरे ठेवण्यात आले आहेत बघा. त्यांची माहिती लिहिली आहे. त्यांच्या सर्व वस्तू आहेत त्या. हे बघा या साईडला बघू शकता तुम्ही. आणि या साईडला पण बघा
कोंबडी कशी रावणात बसते त्या. आता पुढे ज्वेलरी आणि मनी बघा, मुद्रा. या जशा मुद्रा वाढत गेल्या, कशा वेगवेगळ्या चेंजेस झाल्या त्या इथे दाखवणार आहेत बघा. एक एवढी मुद्रा आहे बघा, त्यावरती डिझाईन बघू शकता. या सेक्शन मध्ये मुद्रा आणि ज्वेलरी दाखवणार आहेत बघा. तुम्हाला फोटो दाखवतो, त्यानंतर इथं माहिती लिहिली ती तुम्ही वाचा. बघा, तुम्हाला रुपये आणि ज्वेलरी दाखवली. तुम्ही फास्ट फॉरवर्डमध्ये बघितलं असाल कसा रुपये झाला. त्याच्या आधीचे सर्व होन वगैरे छत्रपती शिवाजी महाराज यांचे पण दाखवले. त्यानंतर इथे बघा डायमंड कसे आहेत, ओरिजिनल डायमंड आहेत. त्यांची माहिती तुम्हाला इथे दिलेली आहे, ती वाचून बघा. ओरिजिनल पूर्ण डायमंड आहेत. पहिला होता तो कोहिनूर होता. त्यानंतर हे बघा पूर्ण लाईटवरती कशात चमकत आहेत. हे बघण्यासाठी तुम्हाला म्युझियमलाच यावं लागेल बघा. कसलं भारी आहेत बघा. इथे तुम्ही डायमंड पण ओरिजिनल बघू शकता. साईडला बघा जुने कारागीर दाखवण्यात दाखवण्यात आलेत बघा, कसे दागिने बनवायचे, त्यांचे साहित्य वगैरे सर्व देण्यात आलेत बघा. जुनी जाणती माणसं अशी बनवायची बघा. इथे दगडांवरती कशा कलाकृती दाखवलेत आणि तिथे तुम्हाला 300 वर्षापेक्षा जास्तची मम्मी पाहायला मिळणार आहेत बघा. आता हे पण तुम्हाला दाखवतो, वेगवेगळे आहेत बघा, बघून घ्या तुम्ही. नंतर पुढे बघा इंडियन पारंपरिक पोशाख, जे आपले सर्व पारंपरिक पोशाख होते ते इथे दाखवण्यात आले, लहानापासून मोठे.
ते पण तुम्हाला दाखवतो बघा. सुरुवातीलाच बघा इथे रील्स, सर्व रील बघा कसे लावण्यात आले. 2 कलरचे इथे रेड कलर आहे, पिंक आणि त्यानंतर बघा व्हाईट कलर, ऑफ व्हाईट पण आहे. बघा आता तुम्हाला हे दाखवतो तेही बघून घ्या. त्यानंतर हे बघा कपडे वगैरे दाखवले बघा. इथे आहेत तिथे छोट्या मै दाखवलेत आणि इथे पूर्ण माहिती लिहिली आहे बघा. जे कपडे दाखवले त्यांना काय काय बोलतात ते बघा. इथे पूर्ण माहिती लिहिली ते तुम्ही वाचा, त्यावरून तुम्हाला समजले असेल पैठणी वगैरे बघा. त्यानंतर बघा इथे वेगळ्या पेंटिंग आहेत बघा. तुम्ही जास्त करून पेंटिंग खूपच विचित्र अशा आहेत बघा. सर्व जुन्या पेंटिंग आहेत त्यांची माहिती दिली आहे, त्याही तुम्हाला पुढे दाखवतो बघा. अशा युनिकच पेंटिंग आहेत बघा, वेगवेगळ्या आहेत. पेंटिंगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केला आहे बघा, तुम्हाला दाखवतो इथे. बघा काय काय खूपच विचित्र आहेत पेंटिंग बघा. त्यानंतर इथे बघा सर्व भांडी कशी आहेत ते तुम्हाला दाखवतो बघा. हे ट्रॉफी टाईप आहेत भांडी बघा, ते पण तुम्हाला दाखवतो, तेही तुम्ही बघून घ्या बघा. फास्ट फॉरवर्ड याच्यासाठी दाखवतोय कारण खूप मोठा लॉंग व्हिडिओ होईल, त्यासाठी तुम्हाला दाखवतोय कारण महत्त्वपूर्णच्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पाहता येतील बघा. ते बघा जार वगैरे, कप वगैरे सर्व आहेत बघा. इथे बघा माहिती लिहिली. 2 ते 3 तास तुम्हाला इथं फिरायलाच लागतात, म्हणजे विचार करा किती टायमिंग होईल व्हिडिओचा. म्हणून तुम्हाला दाखवतोय बघा. इथे बघा सर्व जार वगैरे सर्व ठेवण्यात आले आहेत, वेगवेगळे आहेत बघा. भांडी वगैरे बघू शकता तुम्ही. पॉवर प्लॉट पण आहे इथे बघा, ग्लासेस आहेत वेगवेगळी. त्यानंतर इथून बघा कसा नजारा दिसतोय. आपण आता 3ऱ्या फ्लोअरला आहोत बघा. वरती बघा इथे पण भांडी ठेवण्यात आले आहेत जुनी. वरच्या 3ऱ्या फ्लोअरला आहोत. त्यानंतर तुम्हाला सर्व तलवारी वगैरे दाखवणार आहे मी बघा. या साईडला आपण जाऊ त्यावेळी बघा, हे पहिली बघा चिलखत कशी दाखवली आहे बघा. चिलखत पूर्ण संरक्षणासाठी आहे बघा. त्यानंतर तुम्हाला तलवारी वगैरे पूर्ण या सेक्शनमध्ये मी दाखवणार आहे बघा. हे बघा इथं पण बघा पूर्ण चिलखत, ढाल, युद्ध लढण्यासाठी जातात त्यावेळी काय काय लागतं ते सर्व इथं सामान दाखवलं आहे बघा. शिवाजी महाराजांच्या काळातले सर्व साहित्य आहेत बघा. या साईडला बघू शकता तुम्ही सुंदर असे. ते पण माहिती लिहिलेली आहे सर्व, हे बघू शकता. कट्यार वगैरे, तलवारी वगैरे सर्वच आहेत या साईडला बघा. तलवारीत तलवार आहेत. तर बघा हे आहे सर्व युद्धातील सामानाचा सेक्शन. 3ऱ्या माळ्यावरती तुम्ही बघू शकता. सो एक्झिबिशन म्युझियममध्ये लागलेले आहे. 3ऱ्या माळ्यावरती आहे तलवारी वगैरे.
तलवारी, कट्यारी बघा इथं पूर्ण माहिती लिहिली आहे. कोणत्या सालातल्या वगैरे आहेत त्यांची पण माहिती लिहिली आहे. या साईडला बघा ढाल आहेत, तलवारी आहेत, कुऱ्हाड आहे बघा, कट्यार आहे. त्यानंतर या साईडला पण बघू शकता तुम्ही. ते पण माहिती लिहिली आहे बघा. शाहिस्तेखानाच्या काळातले पण काही वस्तू इथे ठेवण्यात आले आहेत. बघा हे बघू शकता बंदूक सर्व. तुम्हाला बोललो ना शाहिस्तेखानच्या काळातल्या सर्व वस्तू त्या या बघा. या साईडला पूर्ण त्या माहिती दिली आहेत. तेव्हा 2 ढाली आहेत, चिलखत वगैरे आहे सर्व. बघा हे शाहिस्तेखानाच्या काळातले आहेत. तिथे बघा माहिती लिहिलेली आहे सर्व. हे बघा हे हातात घालतात ते बघा जिरे टोप आहे. हे पण तुम्हाला बोलणं पूर्ण युद्धाची सामग्री ते आहे सर्व. प्रोटेक्शनसाठी जेवढं लागतं ते सर्व आहे बघा. जवळून बघा कशी चिलखत वगैरे कशी दिसते बघा. खूप जुनी आहे ही चिलखत. या साईडला बघा पुन्हा एकदा कसे सर्व धारदार हत्यारे वगैरे लावण्यात आले आहेत बघा या साईडला. तिसऱ्या फ्लोअरला तुम्ही आलात की पहिल्याच लेफ्टला मारलात की तुम्हाला हे तलवारी वगैरे पाहता येतील, बंदूक वगैरे रिअल पाहू शकता तुम्ही. हे बघा युनिक युनिक कट्यार आहेत. त्यानंतर बघा या ढाली बघा वेगवेगळ्या आहेत. त्यानंतर इथे पण बघा कट्यारी आहेत वेगवेगळ्या. त्यानंतर ही बघा केवढी मोठी ढाल आहे बघा. ढाल खूपच मोठी आहे या साईडला असणारी. आणि खाली बघा पेंटिंग आहे. आणि या साईडला बघा वेगवेगळ्या कुऱ्हाडी आहेत. त्यानंतर पुढे दाखवतोय बघा वेगवेगळी जहाजे आहेत बघा. त्या काळात युद्ध नौका होत्या त्या आहेत बघा. तिथे माहिती दिलेली आहे. खूप मोठी अशी जहाज आहेत या साईडला बघा. तिथे फोटो आहे जहाजांचे. शिवाजी महाराजांच्या काळातले बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा ओरिजिनल जो फोटो आहे तोही तुम्हाला थोड्या टायमाने दिसणार आहे. त्यानंतर बघा इथे हत्यार आहेत त्यांची पूर्ण नावं लिहिण्यात आलीत बघा. या साईडला बघू शकता झूम करून तुम्ही वाचा. त्यानंतर तुम्हाला जी वाघनखे बघायची होती ती बघा. हे सुंदर अशी वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांचीच आहेत. ढाल वगैरे बघू शकता. कट्यार वगैरे केवढी मोठी. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो तुम्हाला दाखवतो जो ओरिजिनल आहे फोटो. बघा छत्रपती शिवाजी महाराज कसे दिसायचे हे तुम्हाला पाहता येईल या बघा या म्युझियममध्ये. सुंदर असा फोटो आहे. तिथे बघा तिथे माहिती लिहिलेली आहे. ती बघू शकता तुम्ही बघा. 3 फोटो आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे या म्युझियममध्ये. बघा ओरिजिनल फोटो आहे. त्यानंतर इथे बघा जहाज कसे आहे, केवढे मोठे जहाज आहे बघा. जहाजाचे नावं वगैरे पण इथे लिहिण्यात आले आहेत. नंतर या साईडला बघा गडकिल्ला दाखवलेला आहे. आणि इथे बघा पूर्ण चिलखत घातलेला एक सैनिक दाखवलेला आहे. साईडला सर्व तुम्हाला पुन्हा एकदा सामान दाखवतो आणि पॉवर प्लॉट वगैरे दाखवतो जे की जपान, चायना या साईडचे आहेत.
बघा आता थोड्या फ्रेम बघितल्या असाल त्यानंतर इथे बघा इथे उर्दू पुस्तक आहे त्याची माहिती आहे आणि इथे बघा त्यानंतर इथे बघा ताडपत्र वगैरे जे होते ते सर्व इथे दाखवण्यात बघा. ते शेंडा बघा कसा दाखवलेला आहे. ज्यातून संदेश पहिले पाठवायचे बघा भोजपत्र ताडपत्र वगैरे. त्यानंतर बघा आता खाली आपण पुन्हा आलोय तर बघा भांडी. त्यानंतर बघा इजिप्तमधली सर्व भांडी वगैरे दाखवले बघा हडप्पाकालीन संस्कृतीतील. बघा अशी थोडीफार तुटलेली आहेत. बघा इथे मडका टाईप आहे आपण मडका वापरतो तशी. त्यानंतर त्या साईडला बघा सुंदर अशा मूर्त्या आहेत बघा ज्या जुन्या आहेत बघा. थोड्या थोड्या क्रॅश गेल्या तुम्हाला समजल्या असतील. त्यानंतर गौतम बुद्धांच्या पण इथे 2 मूर्ती आहेत बघा. इथे वेगवेगळ्या मूर्त्या आहेत. त्या मूर्त्यांचं सेक्शन आहे. आपण आता ग्राउंडला आलोय बघा. त्यानंतर फक्त आपला एकच राहिलंय बघा. आता तुम्हाला मूर्त्या दाखवतो सर्व वेगवेगळ्या. त्या बघू शकता तुम्ही. हे बघा हा शिवची मूर्ती आहे एवढी मोठी. बघा इथे सर्व माहिती लिहिलेली आहे. त्यानंतर कृष्णदेवाची मूर्ती आहे बघा. इथे बघा वेगवेगळ्या अशा मूर्त्यांच्या खाली माहिती दिलेली आहे. ते तुम्ही वाचू शकता बघा. खूप साऱ्या मूर्ती आहेत म्हणून तुम्हाला फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवतो पुन्हा एकदा. बघा कसली महिषासुरवर्धिनीची सुंदर अशी दुर्गारूपी मूर्ती आहे बघा. खाली बघा वराह देवता आहे. त्यानंतर बघा नॅचरल हिस्ट्री सेक्शन. इथे तुम्हाला दाखवतो मी पूर्ण प्राणी संग्रहालय आणि पक्षी संग्रहालय आहे. ते पण मी फास्ट फॉरवर्ड मध्ये दाखवतो बघा. तुम्हाला रिअल वाटेल पण हे डमी आहेत.
चला फायनल चाललोय घरी. तर आज आपण आलेलो छत्रपती शिवाजी महाराज म्युझियम, जो की चर्चगेट आणि CST च्या मधोमध आहे. 1-1.5 किलोमीटर आहे फक्त. तिथून तुम्ही चालत वगैरे येऊ शकता. खूप सुंदर असा म्युझियम आहे. तर तुम्ही कधी येताय फॅमिलीला घेऊन, कारण हडप्पाकालीन संस्कृतीच्या पण तिथे विशेष मूर्त्या वगैरे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील तलवारी वगैरे आणि सध्या आधुनिक जीवनातील वस्तू पण तिथे आहेत. तर तुम्ही कधी येताय नक्की सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. असे माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओला आवडला असेल तर जास्तीत जास्त हाईप करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये.